अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार येथून विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद करत त्याच्याकडून एक गावठी कट्टा, 2 जिवंत कारतूस जप्त करण्याची कारवाई अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदारांचं पथक तयार करत अवैध व्यावसायिकांची आणि अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत कारवाई करण्याबाबत पथकास मार्गदर्शन करीत पथक कारवाईसाठी रवाना केलं। दरम्यान पथक लोणी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली। अक्षय पायमोडे हा त्याचा साथीदार याच्याकडे गावठी कट्टा असून त्याची विक्री करण्यासाठी कोल्हार भगवतीपूर गावामध्ये बेलापूर रोड कुंकलोळ कॉम्प्लेक्स तालुका राहाता येथे थांबलेले आहे। पथकाने पंचसमक्ष मिळालेल्या माहितीतील ठिकाणी संशयित इसमांचा शोध घेत 2 संशयितांना ताब्यात घेत असताना त्यातील एक जण पळून गेला, तर पथकाने तेथून अक्षय पायमोडे याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे पळून गेलेल्या इसमाचं नाव विचारलं असता त्याने अनिकेत भोसले असं सांगितलं। ताब्यात घेतलेल्या आरोपीची पंचसमक्ष झडती घेत त्याच्याकडून 49,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल, 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत कारतूस, 10,000 रुपये किमतीचे त्यात एक मोबाईल असा एकूण 61,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यातील आरोपीला मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास लोणी पोलीस करतायत। तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।